मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या माध्यमातून पोस्टमॅन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी जाहिरात आलेली होती आणि त्या अंतर्गत आपण सर्वांनी मित्रांनो अर्जसुद्धा भरलेले आहेत। आता पुढची स्टेप म्हणजे ऑनलाईन परीक्षा। तर मित्रांनो, नेमकी परीक्षा होणार कशी, प्रश्न कसे असणार आहेत, परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि ऑनलाईन पेपर नेमका द्यायचा कसा, त्यामध्ये कोणकोणते पर्याय असणार आहेत, या सर्वांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांच्या माध्यमातून त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या सर्वांकरिता प्रॅक्टिस टेस्ट मित्रांनो देण्यात आलेली आहे। तर नेमकी ही प्रॅक्टिस टेस्ट आहे तरी कशी ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, आपण अभ्यास करतो, आपल्याला प्रश्नांची उत्तरं सुद्धा माहिती असतात, परंतु परीक्षेच्या वेळेस आपला गोंधळ उडतो आणि योग्य पर्याय आपण निवडत नाही किंवा छोट्या छोट्या चुका करतो। आता इथे मित्रांनो बुकमार्कचं एक ऑप्शन आहे। बुकमार्क प्रश्नाला नेमकं करायचं कसं, बुकमार्क केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, प्रश्नांची उत्तरं दिल्याच्या नंतर ते फायनल सबमिट करायचं कसं, या सर्व गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण आपण अभ्यास किती केला याला तर महत्त्व आहेच, परंतु त्या अभ्यासातून आपण कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि ते कसे सबमिट केलेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना अधिकृत वेबसाईट माहीत असेल तरी सुद्धा आपल्या सर्वांकरता एकदा वेबसाईट सांगतोय बघा, dopmah20.onlineapplicationform.org/mhpost अशी ही वेबसाईट आहे महाराष्ट्र पोस्टल सर्कल यांची। या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर मित्रांनो होम पेजवर आल्याच्या नंतर इथे आपण बघू शकता डाव्या हाताला प्रॅक्टिस टेस्ट हे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे। आजच हे ऑप्शन आलेलं आहे आणि या प्रॅक्टिस टेस्ट ऑप्शनवर आपण जायचं आहे। तर आता आपण जाऊया प्रॅक्टिस टेस्टकडे। आपण हा टॅब ओपन केल्याच्या नंतर आपल्या सर्वांकरता ही टेस्ट नेमकी कशी असणार आहे, काय असणार आहे, काय याच्यामध्ये नियम अटी आहेत, कोणते ऑप्शन आहेत, त्याबद्दलची संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत। तर मित्रांनो बघा, टेस्ट कशी आहे, सेक्शन फर्स्ट प्रॅक्टिस टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन 20 आणि वेळ आहे 30 मिनिटं आणि यामध्ये काय काय तुम्हाला पर्याय असणार आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती सांगितलेली आहे। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत, एका वेळेस स्क्रीनवर एकच प्रश्न तुम्हाला दिसणार आहे, त्याचबरोबर क्वेश्चनची समरी तुम्हाला दिसणार आहे। यामध्ये तुम्हाला मित्रांनो बुकमार्क, त्यानंतर तुम्ही किती प्रश्न सोडवलेत, किती राहिलेत याची सुद्धा समरी दिसणार आहे। तर अशा प्रकारे ह्या सर्व साधारण सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण प्रत्यक्षात त्यामध्ये त्या बघणार आहोत। ह्या सर्व सूचना आपण वाचल्याच्या नंतर मित्रांनो इथे खाली आल्याच्या नंतर डाव्या हाताला बघा इथे एक छोटासा बॉक्स आहे। या छोट्याशा बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपण ते सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर सबमिट जो टॅब आहे तो ॲक्टिवेट होतो आणि सबमिट जो टॅब आहे इथे दिलेला आहे त्याला आपल्याला टच करायचं आहे आणि समोर चालायचं आहे। चला आता आपण सबमिटवर टच करूया आणि समोर जाऊया। सबमिटवर टच केल्याच्या नंतर मित्रांनो पेपर फर्स्ट, नंबर ऑफ क्वेश्चन 20 आणि आपल्याला वेळ आहे 30 मिनिटं। नंतर स्टार्ट द टेस्ट इथे आपल्याला टच करायचं आहे आणि आपली टेस्ट सुरू झालेली आहे, वेळ सुरू झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। वेळ सुरू झालेला आहे, कोणत्याही प्रकारचा वेळ आपला वेस्ट जाणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। तर आपल्याला टेस्ट देत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला दिसणार आहेत, रोल नंबर, सर्वप्रथम आपला रोल नंबर चेक करून घ्यायचा आहे की आपलाच आहे का, आपलं नाव आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक्झाम कोणत्या पोस्टची आहे ते इथे तुम्हाला दिसेल, त्यानंतर त्याची डेट दिसेल, तुमची बॅच दिसेल। त्याचबरोबर कॅन्डिडेट रजिस्टर्ड फोटोग्राफ इथे तुम्हाला दिसेल आणि एक्झाम डे फोटोग्राफ इथे दिसेल, ह्या दोन्ही गोष्टी दिसतील। तुम्हाला जर समरी पाहायची असेल तुमची तर इथे व्ह्यू करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला कॅन्डिडेट रोल नंबर, कॅन्डिडेटचं नेम, एक्झामिनेशन आणि डेट इथे समरी दिसेल, हे क्लोज करून टाकायचं आहे। तर मित्रांनो बघा स्क्रीनवर काय काय दिसत आहे, समरी, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 20,
यानंतर ॲन्सर, ॲन्सर, बुकमार्क, नॉट ॲन्सर, बुकमार्क आणि नॉट ॲन्सर. इथे समरी आहे, हे सेक्शन आहे, क्वेश्चन नंबर इथे दिसतात. प्रॅक्टिस टेस्ट क्वेश्चन नंबर हा इथे आहे बघा, इथे क्वेश्चन नंबर आहे. यानंतर बुकमार्कचं जे टॅब आहे तो इथे आहे, लक्षात घ्यायचं आहे. चला आता आपण टेस्ट देऊया. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 1, करन्सी ऑफ अ कंट्री इज. आता आपण एक्झाम्पल असं आपल्याला वाटतं आहे की 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 2वर टच करायचं आहे. नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स, हे 2 ऑप्शन आहेत, तर नेक्स्टवर जायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि जो पर्याय वाटतो त्याच्यावर टच करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. असं वाटलं आपल्याला की 3 नंबरचा प्रश्न हा आपल्याला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाही आहे, थोड्या वेळाने किंवा काही प्रश्न सोडवल्याच्या नंतर ते आपल्याला सोडवायचं आहे, होल्ड करून ठेवायचं आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो, बुकमार्क हा जो आपल्याला टॅब इथे दिसत आहे, बुकमार्क, याच्यावर आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे. बघा इथे 3 नंबरचा प्रश्न जो आहे तो लाल रंगामध्ये आलेला आहे, हा आपण बुकमार्क करून ठेवलेला आहे. समोर चालायचं आहे. 4थ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवायचा आहे, समोर चालायचा आहे. 5वा सोडवायचा आहे, ऑप्शन बरोबर देऊन समोर चालायचं आहे. असं वाटलं 6 नंबरचा प्रश्न आपल्याला बुकमार्क करून ठेवायचा आहे, आपण तो नंतर सोडवू. आणि या पर्यायापैकी, या प्रश्नापैकी कोणताही प्रश्न तुम्ही कधीही घेऊ शकता. बघा आपण 12 नंबरचा घेतला आहे मधामध्ये. नेक्स्ट, तुम्हाला असं वाटलं की आता 19 नंबरचा घ्यायचा आहे, नेक्स्ट. तुम्ही कोणताही प्रश्न कधीही घेऊ शकता. असं वाटलं 8 नंबरचा बुकमार्क करायचा आहे, समोर चालायचं आहे. तर मित्रांनो आता मी बुकमार्क्सच्या बाबतीमध्ये काय चुका होतात ते तुम्हाला सांगतोय. बघा आता आपण 3 नंबरचा प्रश्न हा बुकमार्क केलेला आहे आणि आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर काय करा, 3 नंबरवर इथे टच करा. 3 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि असं वाटलं तुम्हाला की या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे, लीनाला टच करा आणि नेक्स्ट चला. तर बघा मित्रांनो काय झालेलं आहे, 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. आपण पुढच्या प्रश्नावर सुद्धा गेलो तरीसुद्धा हे ग्रीन झालेलं नाही. याचा अर्थ असा होतो की तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे अद्याप सबमिट झालेलं नाही. बघा ब्ल्यू आहे, ग्रीन झालेलं नाही, अद्याप ते ब्ल्यूच आहे. ब्ल्यू म्हणजे काय, ॲन्सर. तुम्ही प्रश्नाचं उत्तर पण दिलं आहे परंतु ते बुकमार्क आहे, म्हणजे बुकमार्क केलेलं आहे, ते अनबुकमार्क अद्याप झालेलं नाही. म्हणून काय करायचं आहे, खबरदारी. बघा प्रश्न क्रमांक 3 देत असताना जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर दिलं तेव्हा इथे बुकमार्कचं जे सिम्बॉल आहे तो ॲक्टिवेट आहे. हा जो बुकमार्कचा सिम्बॉल आहे तो ॲक्टिवेट आहे, टिक ओके आहे. तर त्याला काय करावं लागेल, बघा आता अनमार्क करा त्याला. 3 नंबरचा पर्याय ग्रीन झालेला आहे, 3 नंबरचा प्रश्न ग्रीन झालेला आहे, याचा अर्थ आता तो आपला सबमिट झालेला आहे. बुकमार्कच्या वेळेस ही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. बघा आता बुकमार्क ब्ल्यू झाला 6 नंबरचा प्रश्न, परंतु ग्रीन झाला नाही. ग्रीन केव्हा होईल, जेव्हा हे बुकमार्कचा जो सिम्बॉल आहे जो ॲक्टिवेट आहे तो अनॲक्टिवेट करायचा आहे. बघा 8 नंबरचं सुद्धा तसंच आहे. उत्तर जरी तुम्ही दिलं, उत्तर दिल्याच्या नंतर ब्ल्यू होईल, परंतु जेव्हा हे अनबुकमार्क कराल तेव्हाच ते ग्रीन होईल. अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपण देत चालायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या करू नका, कारण चूक झाली की मात्र ती पुन्हा इथे दुरुस्त करता येत नाही. आता नेमकं फायनल सबमिशन कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कोणती खबरदारी घ्यायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. वेळाकडे लक्ष द्यायचं आहे. जास्तीत जास्त वेळ आपण प्रश्नाला द्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याचं नियोजनबद्ध काम आपण करणं खूप गरजेचं आहे. तर बघा, तर आता आपण इथे बघू शकता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहेत आणि उत्तरच 20 पैकी 20 प्रश्नांची दिलेली आहे. सर्व 20च्या 20 मित्रांनो इथे ग्रीन झालेले आपल्याला दिसत आहेत. बघा हे 20 प्रश्न आहेत, या 20 प्रश्नांची आपण उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. आणि मग असं सर्व झाल्याच्या नंतर एक नवीनच टॅब आपल्याला इथे आलेला दिसतोय, तो म्हणजे डन. हा डन टॅब आपल्याला आलेला इथे दिसत आहे. याच्या अगोदर तो नव्हता. जर आपण मग हा डन टॅब जेव्हा आला तेव्हा आपण काय करायचं, असं वाटलं आपल्याला की नाही ओके बरोबर आहे सर्व, तर डन करायचं आहे. डन केल्याच्या नंतर आपल्याला वॉर्निंग 1 इथे आलेली आहे.
म्हणजे तुम्हाला एक वॉर्निंग इथे देण्यात येते की तुम्हाला बॅक जायचं असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल आणि ते पुन्हा सोडवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा इथे वापस जाऊन ते प्रश्न सोडवण्याची संधी इथे मिळते. समरी इथे आलेली आहे की तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन 20 पैकी 20 अटेम्प्ट केलेले आहेत, कोणताही तुमचा प्रश्न सुटलेला नाही. पण असं वाटलं की बा आता आपल्याला डन केल्याच्या नंतर सुद्धा असं वाटलं की 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचा पर्याय, तर ते तुम्ही इथे देऊ शकता. बघा 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2 आपण केलं, पहिलं 3 होतं 2 केलं आणि नंतर पुन्हा डन करू शकता तुम्ही. आता बघा 20 पैकी 20 प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत, कोणताही प्रश्न आपला सुटलेला नाही आहे. मग ही वॉर्निंग फर्स्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला फिनिश या टॅबवर जायचं आहे. फिनिश टॅब इथे आपल्याला दिसत आहे, ही टॅब खूप महत्त्वाची आहे. फिनिश या टॅबवर गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला वॉर्निंग 2 इथे दिली जाते. बघा वॉर्निंग 2 आहे. वॉर्निंग 2 ही फायनल वॉर्निंग आहे, शेवटचा तुमच्यासाठी इशारा आहे की बा आता तुम्हाला याच्यानंतर तुम्ही जर इथे फिनिश केलं की तुम्हाला आता चान्स नाही, पुन्हा एकदा तुम्ही वॉर्निंग 2 मधून बॅक जाऊ शकता. असं वाटलं की बा नाही आपण डन केलं, वॉर्निंग फर्स्टमध्ये आपण काही 2 मध्ये आपल्याला वाटलं की नाही आता एखादा प्रश्न असं वाटलं की 7व्या प्रश्नाचं उत्तर गव्हर्नमेंट असायला पाहिजेत, तरीसुद्धा ते तुम्ही करू शकता आणि डन करून समोर जाऊ शकता. वॉर्निंग फर्स्ट फिनिश करा, वॉर्निंग 2 इथे सांगितलेलं आहे तीसुद्धा फिनिश करा. आता मात्र तुम्हाला फायनल वॉर्निंग आहे. आता याच्यानंतर तुम्ही फिनिश या टॅबवर जर तुम्ही टच केलं तर तुम्हाला आता इथे बॅक जाता येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही वॉर्निंग फर्स्टमध्ये जाऊ शकता बॅक, वॉर्निंग 2 मध्ये बॅक जाऊन तुम्ही करेक्शन करू शकता, परंतु एकदा फायनल वॉर्निंगच्या फिनिशला तुम्ही टच केल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला वापस जाता येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण फायनल फिनिश करूया. याच्यानंतर आता आपल्याला कोणत्याही प्रकारे आपल्या पेपरमध्ये पुन्हा एकदा बॅक जाता येत नाही आणि पर्याय निवडता येत नाही. तर आता बघा फिनिश करूया. प्लीज क्लोज युअर ब्राउझर आहे आणि एक्झिस्ट ऑप्शन आपल्याला आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पेपर तुमचा सोडवायचा आहे. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करा. आपला पेपर सबमिट झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली टेस्टसुद्धा समाप्त झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही दक्षता घ्यायची आहे. चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, अद्याप चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. तुमच्या मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद.